हाय हॅलो नमस्कार. मी आहे महेश रामचंद्र चौगुले अँड वेलकम टू ट्राइम्फ रायडर महेश. सो आज आपण महाबळेश्वरहून पुन्हा निघालो आहोत सांगलीला. उद्या इलेक्शन्स आहेत, त्यामुळे आपली जाण्याची गरज पडली आहे. मी पहिल्यांदा चेस्ट माउंट वगैरे हा सगळा सेटअप केलेला आहे. सो ट्राय करू कसा येतोय, काय येतोय. मला माहिती नाही यार कसे होणार आहे त्याचे व्हिडिओज. ओके, लेट्स ट्राय. ओके चला, मी आत्ता निघालो आहे महाबळेश्वरहून मेढाघाट मार्गे सांगलीला. आणि आपल्याला पोहोचायला साधारणपणे लागणार आहे 4 तास. ओके, आणि आत्ता वाजलेले आहेत साधारणपणे 4:15 संध्याकाळचे. आणि घाट सेक्शनमधून आपण खाली उतरणार आहोत मेढाघाट सेक्शनकडून. रस्ता सुंदर आहे, लोकेशन्स छान आहेत. आपण घेतोय गणपतीचं दर्शन. हे आहे 400 वर्षापूर्वीचं मंदिर. साधारणपणे 400-500 वर्षापूर्वीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. या मंदिराच्या मागे किंग्स चेअर पॉइंट आहे. तो फार सुंदर आहे, शांत निवांत असं ठिकाण आहे ते. आणि ड्रायव्हिंगसाठी हा रस्ता, हा घाट सेक्शन एक ड्रायव्हिंगची पर्वणीच. अगदी सुंदर असे रस्ते. अशी जराशी घाट सेक्शनला रस्ते फार आहेत चांगले, टर्न्स छान आहेत. त्या रोडला ड्राईव्ह करताना ना एक इतकं छान आणि सुंदर वाटतं. एकतर दोन्ही बाजूनी झाडे, छानपैकी जंगलच आहे. इकडे आत्ता थोडं ट्रॅफिक आहे. तेही म्हणजे त्याचं कारण हे आहे की महाबळेश्वरहून वाईला जो रस्ता जातो पसरणी घाटातून, त्या रोडचंच काम चालू आहे गेली वर्षभर. आणि तो रस्ता ज्यावेळी तयार होईल त्यावेळी तो सुद्धा एक सुपिरियर रोड होऊनच जाईल. पण त्या रोडला ना ट्रॅफिक भरपूर असतं. त्या मानानं जर बघितलं तर ह्या रोडला ट्रॅफिक कमी आहे, फार कमी आहे. आणि फक्त एक आहे की इकडे रहदारी कमी असल्या कारणानं ओव्हरनाईट ड्रायव्हिंग किंवा संध्याकाळी 6-7 नंतरचं जे काही ड्रायव्हिंग आहे ते थोडंसं केअरफुली करावं लागतं आहे. ग्रुप असतील तर चांगलंच आहे. जर सोलो येणार असाल तो थोडंसं केअरफुली या. कारण एक तर इकडे जवळच पूर्णपणे जंगल आहे, त्याच्यामुळे इकडे गवे, त्याच्यानंतर हरणं वगैरे, म्हणजे इकडे भेकर म्हणतात. हे अशी नगं तुम्हाला दिसणारच. शेवटी महाबळेश्वर आहे. जाऊ दे, आपल्या टॉपिकवर येऊ. तर इकडे हरण वगैरे असे थोडेसे जंगली प्राणी असतात. त्याच्यामुळं इकडे येताना थोडंसं केअरफुली यावं लागतं आहे संध्याकाळच्या टायमिंगला. बाकी डे टायमिंगला ड्राईव्ह करायला काही प्रॉब्लेम नाही, अगदी सुंदर ड्राईव्ह होतो. टर्न्स वगैरे आहेत ना ते जस्ट लाईक अ ब्लाइंड टर्न्स असल्यासारखे आहेत, पण रोड सुपिरियर आहे. सडन टर्न्स आहेत. आता मला
बऱ्यापैकी रस्ता वर्षभर झालं मी या घाटातून ड्राईव्ह करतो आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी माहीत आहे. त्याच्यामुळं मी एकदम केअरफुली ड्राईव्ह करतो आहे. मला स्पॉट्स माहीत आहेत, मी पण अनुभव घेतलेले आहेत काही टर्न्सला. आणि जास्त म्हणजे असं काय माझे ॲक्सिडेंट वगैरे काय असा जो काही विषय आहे तसा काय नाही आहे. आज तो विषय पण नको. आज आहे मकर संक्रांती आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. बघू शकता यार कसा निसर्ग आहे, काय ड्रायव्हिंग करायला मजा येते. बरं हे तरी आत्ता आपण आहोत जानेवारीमध्ये, इन द टाईम ऑफ मान्सून. जिकडे तिकडे इकडे पाण्याचे झरे वाहत असतात, वॉटरफॉल्स असतात छोटे मोठे. हा स्पॉट ड्रायव्हिंगला फार सुंदर. ट्रिप जर एखादी करायची असेल तर हा रोड फार सुंदर आहे आणि इकडे डिस्टर्बन्स पण कमी असतो. हे असे स्पॉट आहेत. लुक ॲट दिस. हा मिक्स्ड रोड आहे. थोडा अंतर आपल्याला टार रोड आहे आणि थोड्या अंतरावरती कॉन्क्रीट रोड आहे. हा थोडा नॅरो आहे, तो थोडा ब्रॉड आहे. या असा विषय आहे, त्याच्यामुळे थोडासा सावकाश याने. हा रोड मेढ्याहून म्हणजे साताऱ्याहून ज्यावेळी आपण तिथून निघतो त्यावेळी हाच रस्ता डायरेक्टली महाबळेश्वरला जातो. तिथून जायच्या आधी ज्यावेळेस आपण घाट सेक्शन वरती चढून जातो, थोडंसं वरती टॉपला गेल्यानंतर तिथे काही साईड रोड आहेत जिथून तुम्ही क्रॉस होऊ शकताय महाबळेश्वर पाचगणी रोडला. फक्त ते मधले जे शॉर्टकट्स आहेत ते रस्ते थोडे आहेत खराब. हा रस्ता तरी फार छान आहे, पण जर तुम्ही पाचगणी रोड आत्ता जर कंडिशन बघितली तर इतकी डेंजरस आहे की विचारू नका. नुकताच डिसेंबरमध्ये IBW25 झाला, त्यावेळी बरेचसे रायडर ऑल ओव्हर इंडिया वर्ल्डमधून आलेले होते. त्यांनी जे कमेंट्स टाकलेले आहेत किंवा त्यांनी जे व्हिडिओज टाकलेले आहेत, कारण रोडचे जबरदस्त अनुभव घेतलेत त्यांनी तिकडून आल्यामुळे. जे लोक इकडून आलेत, ज्यांना हा रस्ता माहिती होता, ते मजेत आलेत. इकडे नेमके इलेक्शन्स त्या टायमिंगला चालू होते, आचारसंहिता होती, त्याच्यामुळे इकडचे रोड त्यावेळी फार खराब होते. कारण IBW25 ज्या वेळेस पाचगणीमध्ये होता त्याच दिवशी महाबळेश्वरमध्ये इलेक्शन्स होते.
तर पावसाळ्यात येताना इकडून थोडंसं सावकाश यावं लागतं, कारण काय काय वेळी वरतून दरड वगैरे कोसळलेली असते. अशा दगड पडलेले असतात रस्त्यात. आता हा रस्ता संपतो टार रोड आणि चालू होईल आता कॉन्क्रीट रोड. सो हिअर इज द जॉईंट. आणि इकडून ह्या रोडला ना अँड्युलेशन्स आहेत. रोड लेवल थोडी एवढी म्हणजे थोडीशी चांगली नाही आहे. ओहो, माकडं वगैरे जात असतात येत असतात इकडून कंटिन्यूस, कारण थोडंसं जंगल भाग आहे हा. आपण जर पसरणी घाटातून आलो ना तर इतका मोठा रोड नाही आहे. तो रोड नॅरो आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण असतंच. आणि तिकडे एवढी झाडी किंवा जंगल टाईप थोडंसं एवढं नाही आहे. तिकडे व्हॅली जास्त आहेत आणि इकडं व्हॅलीज पण आहेत आणि जंगल पण. हे असे दगड पडलेले असतात रस्त्यात. आता तुम्हाला ह्याच्यात व्हिडिओ आलेत नाहीत माहिती नाही आहे. तरी जनावरं वगैरे पण आता जवळपास इथं थोडी छोटी छोटी गावं आहेत. अशी मस्तपैकी झाड वगैरे इतके आहेत इकडे, छान वातावरण आहे. या बेबे, इकडे ड्राईव्ह करताना यार मजा येऊन जाते त्या घाट सेक्शनला. आता चालू होतील कामं वरची. कारण इलेक्शन झालेले आहेत, त्याच्यात नगरसेवक नगर परिषदमध्ये सगळे निवडून झाल्यामुळं सगळे निवडून आलेले आहेत. आता काम हळूहळू चालू होऊन जातील वरची सगळी, कारण तिथं फार गरजेचं आहे. आणि नुकते आत्ता कामं होतील आणि पुन्हा मान्सून होईल. मान्सूनमध्ये तिथला एक सुद्धा रस्ता शिल्लक राहत नाही. पावसाचं प्रमाणच इतकं आहे महाबळेश्वरला. फक्त एवढं आहे की ज्यावेळी तुम्ही मान्सूनमध्ये इकडं याल ना तर काही उपयोग होत नाही असं वाटतं. म्हणजे एखादी रूम जर घेतली तर बाहेर पडू शकणार नाही इतका पाऊस असतो. हा, सुरुवात ज्यावेळी होती ना मान्सूनची थोडी किंवा एंड ज्यावेळी होत असतो, ना त्यावेळी तरी येण्यात मजा असते. कारण सगळे पूर्णपणे काही धबधबे जितके काही आहेत ते सगळे चालू झालेले असतात. लुक ॲट दिस पॉइंट. आय लव्ह इट. आता हे पूर्ण जे काही तुम्हाला असं म्हणजे वाळलेलं सगळं दिसतंय किंवा ड्राय दिसायला लागले, तर हे पूर्ण जे काही ड्राय दिसते ना ते पावसाळ्यात पूर्णपणे ग्रीनरी असते. आणि त्याच्यामधून जे काही छोटे छोटे दिसतात ते सगळे तिथून पाणी वाहत असतं. धबधबे चालू असतात रस्त्यांवर. थोडं धबधब्यातून येणारं जे पाणी आहे ते थोडंफार रस्त्यावर येत असतं, पण तशी मॅनेजमेंट प्रॉपर इथे अजून तरी नाही आहे. पण रस्ते व्यवस्थित करून ठेवलेले.
काय झाले, मी पेट्रोल देखील टाकलेलं नाही आहे. त्यामुळे आता आपण साताऱ्यापर्यंत उतरायचं आहे खाली, तेवढं तरी पेट्रोल आहे. एक ते 1.5 तास लागतो साताऱ्याहून इकडे यायला, आणि बऱ्यापैकी रस्ता मोकळा असतो. फक्त छोटी छोटी गावं आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून यावं लागतं. आत्ता आपण खाली उतरतोय. हा घाट जिथं संपतो त्या गावाचं नाव केळघर. त्याच्यानंतर लागतं रेटकवली. तिथं रेटको लँड म्हणून हॉटेल आहे. ते ज्यावेळी मी सांगलीहून महाबळेश्वरला येत होतो त्यावेळी मी त्याचा शूट घेतला होता. तो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला पण मिळेल. तिथे एक चांगलं हॉटेल आहे, स्पॉट चांगला आहे. नेहमी येताना किंवा खाली जाताना उतरताना आपला सांगलीला जाताना तिथे थांबतो. चला, हे शेवटचं वळण या घाटाचं. इथे घाट एंड होतो आणि हे केळघर. सो कसा वाटला घाट सेक्शन नक्की सांगा. गावात उतरलं की थोडंसं सावकाश, कारण रस्ता आहे डेव्हलप झालेला, पण दोन्ही बाजूनं अतिक्रमण आहे. टिपिकल खेडेगाव आहे. जाता येता कम्प्लिटली असंच वातावरण असतं. सकाळचा आला तर इतकी मजा येऊन जाते, आणि संध्याकाळी निघताना तो घाट सेक्शन क्रॉस करून खाली उतरलं की एक आनंद वेगळाच. सो एंड करतोय व्हिडिओ. See you in the next ride.